क्षेत्ररक्षण सजवलंय. दोन्ही पंचाने मैदानाचा ताबा घेतलाय. अजून आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेलेले नाहीत. अजून आपल्याला 3 ते 4 सामने खेळायचे आहेत. हॅलो, जे लेफ्ट साइडला बाउंड्री चिकटून त्यांनी पाठीमागे व्हायचं जरा. चला लगेच आपण बॅटिंग पोझिशन घ्यायची आहे. वैभव आणि आशिष दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आशिष नाव स्ट्राईक वरती वैभव आणि गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज श्रवण तयार होता आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर फजन कडून इशारा येतो यस लेट्स प्ले. श्रवण गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने 5 ते 10 पावलाचा रडार. पहिलाच रडार मध्ये, परंतु त्या ठिकाणी फुल्लेंती नावाच्या चेंडूला यॉर्कर बनवला आणि फलंदाज फर्निचर लॉस. त्यानंतर फलंदाज पहिली विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत केलंय गोलंदाज श्रवणने. या ठिकाणी दाखवून देतोय की इतका दूरवरचा प्रवास करून गावावरून या ठिकाणी खास डीसीबी चषक खेळण्यासाठी कशासाठी आलोय याचा उत्तम उदाहरण गोलंदाजीच्या माध्यमातून करून देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू नो स्ट्राईक. त्यानंतर 1 डाऊनचा फलंदाज मनोज पाडावे स्ट्राईक वरती. गोलंदाजी स्ट्राईक वरती पण एकदा श्रवणाचा पुढचा चेंडू आहे मनोज यांच्यासाठी. षटपीच चेंडू, चेंडूला कट केलं. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फंबल झाले. तर दोघांमध्ये मिस कॉल रिसिव्ह नाही. फलंदाज बाद. वैभव बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीवीर फलंदाज डगआउट मध्ये परतलेत. त्यानंतर 1 डाऊन आणि 3 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. काही गोलंदाजी पाहायला मिळाले. श्रवण करून छोटा खेळाडू आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर अंडर 18-19चा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 2 चेंडूवरती सुंदर गोलंदाजीची नजर आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळालाय गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज श्रवण तयार आहे. स्ट्राईक मध्ये मनोज. बघूया मनोज कडून मोठी अपेक्षा आहेत. संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करणार. स्टॉप ॲट 1. पुन्हा एकदा चेंडूला कट केले, घेऊन काढलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावेने धावसंख्या अकाउंट ओपन केले गेले. फलंदाजी करणाऱ्या संघाचं ते म्हणजेच विष्णू टॉपर्स. 3 चेंडू 2 गटबाद 2 धावा. येणाऱ्या 3 चेंडू वरती किती धावा बनवतील ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढचं चेंडू श्रवण गोलंदाजी मार्कवरती तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडूला शॉर्ट पिच. चेंडू हाताळल्यानंतर सरळ निघून चालला यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड. सुरेख टप्पा गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. कधी पुढे तर कधी मागे.
त्यानंतर कधी स्लोअर वन, फास्ट, यॉर्कर, स्विंगर अशा प्रकारचे शेडू हाताळताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज श्रवण यांच्याकडून. उभरता सितारा खास करून हा गोलंदाज आपण पाहतोय. आता मागे पण फर्निचर लास्ट, वन मोर विकेट गॉन. थांबू शकले नाहीत आणि एखाद्या वेळी धावसंख्या वाढल्या. धावसंख्या पोचते 3 धावसंख्येवरती. 3 गडी बाद, 1 षटक समाप्तीनंतर 20 नुटापर संघाची. तयार राहा. पुढचं चेंडू आहे दिशाहीन, वाईड, अवांतर, एक्स्ट्राच्या मध्ये 1 धाव आणि एका धावेने पण धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली 4. पहिल्या षटकामध्ये 3च धावा खर्च केल्या श्रवणने. काही गोलंदाजी केलंय. सुंदर गोलंदाजीचा नजारा श्रवण यांच्याकडून पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लिडिंग एज, त्यानंतर फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. 1 मोर विकेट गॉन. माऊली कृपा आणि समर्थ फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या आपल्या दरम्यान टॉस केला जाणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत पंचाच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे जोरात टाकण्याचा प्रयत्न. उजव्या बाहेरचा चेंडू पंच वाईट काय करतात. पुन्हा एकदा आव्हानामध्ये भर. अतिरिक्तच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या होते 5 या धावसंख्येवरती. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4 ते 5 धाव चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न. डाव्या बाहेरचा पंच वाईट. आभांतर धाव. एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. ह्या वाईटच्या धावा वाईट वेळेपर्यंत येऊन थांबू नये अशाच प्रकारची अपेक्षा असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. टॉपेज लागते. झेलची संधी आहे परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी अपील जोरदार केली गेली आहे परंतु नाही सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जर पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. सूरज कॅप्टन कोण आलं का? पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. पंचाच्या डावा बाजूने पुढचा चेंडू आहे. 10-12 पावलांतर रन घेऊन फुलटो चेंडूला ऑन साइडला गेला फटका. स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला फटका. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या वाढली.
धावसंख्या जर पोहोचते 10 या धावसंख्येवरती. पुढचं चेंडू आहे. पुन्हा एकदा लावून द कारपीट कव्हर ड्राईव्हचा फटकाय. थोडेसे क्षेत्ररक्षकांना मिस फिल्डिंग होते. परत एकदा पुन्हा करतात दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुंदर आणि मिडून द विकेट आणि 2 धाव पुन्हा करतात तिसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 12. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू षटपी चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा उंच हवेमध्ये एक्झिक्यूट केले. श्रवण आले झेल खाली. झेल सुटला तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुंदर आणि मिडून द विकेट बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज पण एकदा धावा होताना पाहायला मिळत आहेत. संख्या वाढली आहे. धावसंख्या झाल्या 13. धावसंख्या 14. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टॅप केलाय. चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. फलंदाज पुन्हा एकदा धाव बाद होताना पाहायला मिळत आहेत. एक धावेने धावसंख्या वाढली आहे. महेश पाडावे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. डांगर बोरी गोयले यांच्याकडून अभिनंदन. तसेच पार्वती हरी चौकेकर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. डांगर गोयले बोरी यांच्याकडून अभिनंदन. हॅलो, आज वेळात वेळ काढून डांगर गोवेले बोरी प्रीमियर लीग साठी खास करून कुणबी उन्नती संघाचे आमचे मित्र दिनेश काप साहेब इथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार विवेक मोरे साहेब आपण करावा. सत्कार करावा सत्कार. तसेच
या ठिकाणी तालुक्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सामाजिक कार्य करत असताना आमचे सहकारी मित्र दिनेश कापसाहेब राजकीय असो सामाजिक कार्य असो बरीच धावपळ करत असतात आणि त्यांच्या समवेत दीपेश शेलार यांनी देखील यायचं आहे. दीपेशजी शेलार यांचं देखील सन्मान करतील. कापसाहेब तुम्ही थांबा जरा. कल्पेश पाडव इथे कुठे असतील तर यायचं इथे व्यासपीठावर. दीपेश शेलार यांचं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करतील आमचे विनोदजी मोरे. खूप खूप धन्यवाद साहेब. स्टार्ट करायचं आहे. चला लेस प्लेचा इशारा आहे पंचांचा. 2 षटकामध्ये 16 धावा पूर्ण करायच्या 8 ची सरासरी 2 षटकामध्ये. बघी हा सामना देखील टप्प्या टप्पा पाहायला मिळतोय का. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूला कट केले चेंडू खेळ काढलाय थटमॅन आणि गल्लीच्या दिशेने चेंडू वेगाने निघून चाललाय सीमारेषा लगत. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल करण्यात सुंदर आणि बिडून विकेट बघायला मिळते आणि बघता बघता 1चं रूपांतर 2चं रूपांतर 3 मध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळालेत आणि पहिल्या चेंडूवरती 3. सुंदर फलंदाजी पाहायला मिळालाय. अमित त्यांच्याकडून क्लास फटका पाहायला पण त्यानंतर स्ट्राईक वर त्याला श्रवण. बघूया आता श्रवण कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 4 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी फक्त पाहतच राहिलेत फलंदाज. मिडल स्टंपवरून निघून चालला चेंडू सरळ यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. वाईट मिळण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट नाही तर सरळ निघून गेला चेंडू. विकेट वरून निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धाव संख्या स्थिरवलेली आहे. आतापर्यंत आपण 3 चेंडूचा खेळ त्याच्यामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 3 आल्यानंतर पुन्हा एकदा 2 चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाज युवराजने. पुढचा चेंडू पंचच्या डाव्या बाजूने युवराज तयार. षटपी चेंडूला पुन्हा एकदा पूल केलंय. पूल आता मात्र फायनलिंगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत. सुंदर आणि बीड विकेट बघायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट गेलेत. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोचल्या ती 6 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 मध्ये 6 धावा. 8 चेंडूचा खेळ अजूनही न शिल्लक. 8 मध्ये धावा बनवण्याच्या 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार युवराज आणि स्ट्राईक वरती आहेत फलंदाज अमित. चला लवकर सामना चालू करा. एवढा वेळ नाही आपल्याकडे. पुढचा चेंडू युवराज यांचा फुले तिऱ्यावरचा नेत्रदीपक फटका. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार.
धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचले ती 10 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. आजच्या दिवसातील कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला जाणारा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. सुंदर फटका पाहायला आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केलं. एका धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या पोहोचते ती 11 धावसंख्येवरती. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. बघूया 6 मध्ये 5. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज मनोज पाडावे, ज्याने मागील मॅचचा आपण सामना पाहिला. 6 मध्ये 12चे समीकरण इक्वेशन असताना 1 चेंडू 3 वरती आलेला सामना आणि शेवटच्या चेंडूवरती सामना खेचून आणला होता असा गोलंदाज मनोज पाडावे आपण पाहतोय. आता मात्र 6 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या. बघूया आता कशा प्रकारची गोलंदाजी. भेदक मारा करावा लागणार आहे आणि पहिल्या चेंडूला फाईन लेगच्या ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुंदर आणि मिड इन द विकेट आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13. येणारा 5 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. पाच चेंडू मध्ये 3 धावा. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. पुढचा चेंडू अवेस्टीच्या बाहेरचा पण वाईट करतायत. अवांतर धावेत भर. 5 मध्ये 2. जिंकणार कोण? आतापर्यंत विकेट कोणत्या प्रकारची गेलेली नाही, कोणत्या प्रकारची घाई नाही. संयम, शांती आणि धैर्य अशा प्रकारचा खेळ फलंदाजीतून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. बघा पुन्हा एकदा 4 चेंडू 2. छह चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव 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 आहे का? यस यस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सामना टाईड आहे. 3 मध्ये 2. जिंकणार कोण? पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढचा चेंडू आहे मनोज नदीवरती. फुटा चेंडू ऑफ साइडला गेला. फटका निघून झाला चेंडू. नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. 2 धावा पूर्ण आहेत आणि सामना विजय संपादन केलाय. डांगर गोविलपुरी प्रीमियर लीग साठी रवींद्र सोनगरे यांच्याकडून 500 रुपयाचे देणगी आलेली आहे. सगळ्यांकडून धन्यवाद. तसेच
बोरीगावचे